गावात तुमच्या विरुद्ध लोकांना भडकवलं जात असेल तर काय कराल? नंबर 1, सर्वात आधी शांत राहा आणि लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कोणी तुमच्या विरुद्ध लोकांना भडकवत आहे हे समजल्यावर राग येणं साहजिक आहे, पण अशा वेळी तुम्ही रागाच्या भरात त्या व्यक्तीला जाऊन जाब विचारला, मोठ्याने भांडलात किंवा लोकांसमोर अपशब्द वापरले तर भडकावणाऱ्या व्यक्तीचाच फायदा होतो, कारण त्याला तुमची प्रतिक्रिया हवी असते. त्यामुळे पहिलं काम म्हणजे परिस्थिती समजून घेणं. नेमकं कोण काय बोलत आहे, कोणाच्या माध्यमातून गैरसमज पसरत आहे आणि त्यामागचं कारण काय असू शकतं हे शांतपणे समजून घ्या. तुमची शांतता ही कमजोरी नाही, ती परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची पहिली पायरी आहे. नंबर 2, प्रत्येकाच्या दारात जाऊन स्वतःची बाजू मांडत बसू नका. तुमच्या विरुद्ध काहीतरी सांगितलं गेलं म्हणून गावातील प्रत्येक व्यक्तीला भेटून मी असं केलं नाही असं सांगत फिरणं टाळा, कारण तुम्ही जितकं जास्त स्पष्टीकरण देत जाल तितकी चर्चा वाढू शकते. त्याऐवजी तुमच्या जवळच्या आणि समजूतदार लोकांशी शांतपणे बोला. ज्यांना तुमचा स्वभाव आणि तुमचं वागणं माहीत आहे त्यांना सत्य समजावून सांगणं पुरेसं असतं. प्रत्येक अफवेला उत्तर देण्याची गरज नसते. काही अफवा तुमच्या सातत्यपूर्ण चांगल्या वागणुकीमुळे आपोआप संपतात. नंबर 3, ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याशी प्रत्यक्ष आणि स्पष्ट संवाद साधा. गावात गैरसमज वाढवण्याचं एक मोठं कारण म्हणजे लोक एकमेकांकडून ऐकतात पण संबंधित व्यक्तीशी थेट बोलत नाहीत. त्यामुळे एखादा जवळचा माणूस तुमच्यापासून दूर जात असल्याचं जाणवलं तर त्याच्याशी एकांतात शांतपणे बोला. माझ्याबद्दल काही ऐकलं असेल तर माझ्याकडूनही एकदा सत्य ऐकून घे, एवढं सांगणं पुरेसं आहे. समोरच्याला दोष देण्यापेक्षा त्याला बोलण्याची संधी द्या. कधीकधी समोरची व्यक्ती कोणीतरी सांगितलेल्या चुकीच्या माहितीमुळे तुमच्या विरुद्ध झालेली असते. संवादाने गैरसमज मिटू शकतो, पण अहंकाराने तो आणखी वाढतो. नंबर 4, भडकावणाऱ्या व्यक्तीच्या पातळीवर जाऊन वागू नका. तुमच्या विरुद्ध लोकांना भडकवणारी व्यक्ती जर तुमच्यावर आरोप करत असेल तर त्याच्या विरुद्ध तुम्हीही लोकांना भडकवायला सुरुवात केली तर फरक काय राहिला? गावात आज एका व्यक्तीविरुद्ध चर्चा सुरू होते आणि उद्या तीच चर्चा 2 गटांमध्ये बदलू शकते. त्यामुळे कोणाचं नाव घेऊन बदनामी करण्यापेक्षा स्वतःची बाजू तथ्यासह स्पष्ट ठेवा. तुम्ही दुसऱ्यांची बदनामी करून स्वतःची प्रतिष्ठा वाढवू शकत नाही. तुमचं काम, तुमचं वागणं आणि तुमची माणुसकीच तुमची खरी ओळख बनते. नंबर 5, तुमच्या वागण्यात सातत्य ठेवा आणि लोकांना कृतीतून उत्तर द्या. लोक काय बोलतात यावर तुमचं नियंत्रण नसतं, पण तुम्ही कसं वागता यावर पूर्ण नियंत्रण नसतं. आज कोणी तुमच्याबद्दल चुकीचं बोललं म्हणून उद्या तुम्ही प्रत्येकाशी उद्धटपणे वागायला लागतात तर अफवेला आधार मिळतो. त्याऐवजी नेहमीप्रमाणे नम्र राहा, योग्य व्यक्तीला योग्य वेळी मदत करा, कोणाच्या भांडणात विनाकारण पडू नका आणि तुमच्या कामात लक्ष केंद्रित करा. काही दिवसांनी लोक सतत तुलना करू लागतात. आपण ऐकलं होतं ते वेगळं आणि प्रत्यक्षात दिसतंय ते वेगळं. शब्दांपेक्षा सातत्यपूर्ण वागणूक जास्त काळ टिकते. नंबर 6, परिस्थिती गंभीर असेल तर पुरावे जतन करा आणि योग्य मार्गाचा अवलंब करा. जर फक्त गैरसमज किंवा गावातील चर्चा असेल तर संयम आणि संवाद पुरेसा ठरू शकतो. पण जर कोणी सतत खोटे आरोप करत असेल, तुमची बदनामी करत असेल, धमक्या देत असेल, भांडण उभं करत असेल किंवा तुमच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असेल तर हे दुर्लक्ष करण्यासारखं नाही. अशा वेळी संदेश, कॉल, रेकॉर्ड, पोस्ट, व्हिडिओ किंवा इतर उपलब्ध पुरावे जतन करून ठेवा आणि परिस्थितीनुसार विश्वासू कुटुंबीय, स्थानिक जबाबदार व्यक्ती किंवा योग्य कायदेशीर मार्गदर्शन घ्या. स्वतःहून मारामारी किंवा सूड घेण्याचा मार्ग निवडू नका, कारण क्षणाचा राग तुमचं वर्षानुवर्षाचं नाव खराब करू शकतो, पण संयमाने घेतलेला योग्य निर्णय तुमची प्रतिष्ठा वाचू शकतो. नंबर 7, तुमच्या विरुद्ध कोण कोणाला भडकवतं याचा अंदाज घ्या. गावात अचानक अनेक लोक तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागायला लागले, बोलणं कमी केलं आणि तुमच्याबद्दल टोमणे मारायला सुरुवात केली तर प्रत्येक व्यक्ती स्वतंत्रपणे तुमच्या विरुद्ध झाली आहे असं समजू नका. अनेक वेळा एखादी व्यक्ती एकच गोष्ट वेगवेगळ्या लोकांना सांगून गैरसमज निर्माण करते. त्यामुळे कोण कोणाशी काय बोललंय ते यावर लक्ष ठेवा, पण हेरगिरी किंवा भांडण करण्याच्या हेतूने नाही. परिस्थिती दिशा समजून घेण्यासाठी शांतपणे निरीक्षण करा. कोण तुमच्यासोबत पूर्वीसारखं आहे, कोण अचानक बदललं आहे आणि कोण सतत तुमच्याबद्दल चर्चा करत आहे याचा अंदाज घेतला तर मूळ समस्या कुठून सुरू झाली आहे हे समजण्यास मदत होते. गोंधळात लगेच उडी मारण्यापेक्षा आधी संपूर्ण परिस्थिती समजून घेणं शहाणपणाचं असतं. तुमच्या घरातील लोकांना प्रत्येक अफवेवर प्रतिक्रिया देऊ नका. अनेक
वेळा गावातील भांडण एका व्यक्तीपासून सुरू होतं आणि नंतर संपूर्ण कुटुंब त्यात ओढलं जातं. तुमच्याबद्दल कोणी काय बोललं म्हणून घरातील प्रत्येकाने त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली तर परिस्थिती आणखी चिघळू शकते. त्यामुळे घरातील लोकांना स्पष्ट सांगा की कोणी काही बोललं तरी आधी मला सांगा. स्वतःहून भांडण करू नका. एकाच कुटुंबातील 5 लोक 5 ठिकाणी वेगवेगळी उत्तरं देऊ लागले तर समोरच्या व्यक्तीला आणखी संधी मिळते. घरातील सर्वांनी संयम ठेवला तर बाहेरून कितीही प्रयत्न झाले तरी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता कमी होते. नंबर 9, तुमच्या कमकुवत गोष्टी समोरच्याला वापरू देऊ नका. कधी कधी लोकांना तुमच्या विरुद्ध भडकवणारी व्यक्ती तुमच्या जुन्या चुका, कौटुंबिक मतभेद, आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक गोष्टींचा आधार घेते. म्हणून प्रत्येक व्यक्तीसमोर तुमच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी उघडपणे सांगण्याची गरज नाही. विश्वास ठेवताना विचार करा. कोणाला काय सांगायचं आणि कोणापासून काय गोपनीय ठेवायचं याची सीमा ठेवा. मोकळेपणा चांगला आहे, पण प्रत्येकावर डोळे बंद करून विश्वास ठेवणं शहाणपणाचं नाही. तुमची वैयक्तिक माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेली तर तीच माहिती नंतर तुमच्याविरुद्ध वापरली जाऊ शकते. नंबर 10, गावातील प्रत्येक गटात स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात पडू नका. प्रत्येक गावात वेगवेगळे गट, मतभेद, भावकी किंवा मित्रांचे समूह असू शकतात. अशा वेळी माझ्या बाजूने किती लोक आहेत याची सतत मोजदान करत राहिला तर तुम्ही नकळत गटबाजीमध्ये अडकता. आज कोणीतरी तुमच्या बाजूने आहे म्हणून उद्या तो कायम तुमच्यासोबतच राहील असं नाही. त्यामुळे लोकांची संख्या वाढवण्यापेक्षा तुमची विश्वासार्हता वाढा. तुमच्या मागे गर्दी असण्यापेक्षा तुमच्याबद्दल लोकांच्या मनात विश्वास असणं जास्त महत्त्वाचं आहे. नंबर 11, चुकीचा आरोप असेल तर भावनेने नाही तथ्यांनी उत्तर द्या. कोणी तुमच्यावर एखादा विशिष्ट आरोप केला असेल तर तू खोटं बोलतोस एवढंच म्हणू नका. नेमका आरोप काय आहे, त्यात तथ्य काय आहे आणि सत्य काय आहे हे स्पष्ट करा. उदाहरणार्थ, एखाद्या व्यवहाराबद्दल गैरसमज असेल तर संबंधित कागदपत्र, तारीख किंवा प्रत्यक्ष माहितीच्या आधारावर विषय स्पष्ट करा. कारण ओरडणारा माणूस नेहमी बरोबर असतो असं नाही. आवाज मोठा करण्यापेक्षा तुमच्याकडे सत्याचा आधार असणं महत्त्वाचं आहे. नंबर 12, शेवटी तुमची ओळख तुमच्या कामातून निर्माण करा. गावात तुमच्याबद्दल कोण काय बोलतं यावर आयुष्य थांबू नका. तुमचं काम, तुमची प्रगती, तुमचं कुटुंब, तुमची माणुसकी आणि लोकांशी असलेलं तुमचं सातत्यपूर्ण वागणं यावर लक्ष द्या. सुरुवातीला एखाद्याने चुकीची माहिती पसरवली तर काही लोक त्यावर विश्वास ठेवतील, पण तुम्ही सतत चांगल्या पद्धतीने वागत राहिलात तर काळ जसा जसा पुढे जाईल तसं लोकांना स्वतः सत्य कळतं. तुमच्या विरुद्ध उभं करण्यासाठी कोणीतरी रोज प्रयत्न करावे लागतात. त्यांचं मन जिंकण्यासाठी तुम्हाला रोज प्रचार करण्याची गरज नाही. तुमचं खरं वागणंच पुरेसं असतं. सगळ्यात महत्त्वाचं, गावात तुमच्या विरुद्ध वातावरण तयार केलं जात असेल तर तुमचा उद्देश सगळ्यांना माझ्या बाजूला आणणं हा नसावा. तुमचा उद्देश गैरसमज वाढू न देणं, स्वतःची प्रतिष्ठा टिकवणं आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देणं हा असावा. तर मित्रांनो, तुमच्या गावात कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं मत सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.